नमस्कार। या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली आहे। तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने केलेल्या विविध निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे। राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिनाभरात देणार आहे। त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल, अशी सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हटलेले आहेत ते आपण बघूया। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळवून द्यायचं आहे। राज्य सरकार सर्व शक्तीपणाला लावत आहे। राज्य मागासवर्ग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याच अवलोकन केलं जाईल। त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं जाऊ शकतं। आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत। आम्ही अनेकदा बोललेलो आहेत, तरी संभ्रम शंका काही लोकांच्या मध्ये निर्माण झालेली होती। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडून जे जे होईल ते करू। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे। ही शपथ कोणत्याही समाजावर प्रसंग आला असता तर मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती। जो समाजाचा अडचणीत आहे त्याच्या पाठीमागे आपण आहोत। मी जो संकल्प करतो तो संकल्प पूर्ण करतो। हे महाराष्ट्राचं 1.5 वर्ष हे संपूर्ण महाराष्ट्राने 1.5 वर्षांपूर्वी पाहिलेले आहेत, अशी आठवण देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली आहे। दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण हे फेब्रुवारीमध्ये जाहीर करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर आता एकीकडून जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम आहेत। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील 24 तारखेनंतर काय भूमिका घेता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असेल किंवा नाना पटोले असेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांची जी आहे ती फसवणूक केल्याचा गंभीर आरोप हा नाना पटोले यांनी केलेला आहे। त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने सामने आलेले आहेत। आता हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। या विशेष रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।